करवीर तालुक्यातील सांगरूळच्या उपसरपंचपदी सुरेखा संभाजी तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीवेळी अध्यक्षस्थानी सरपंच शीतल खाडे होत्या। या निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जल्लोष केला। करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीची 2022 साली अटीतटीची निवडणूक झाली होती। PN पाटील गट आणि नरके गटात ही निवडणूक झाली होती। त्यावेळी PN पाटील गटाचं नेतृत्व गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केलं होतं, तर चंद्रदीप नरके गटाचं नेतृत्व कुंभी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन निवास वातकर, बाजीनाथ खाडे यांच्यासह इतरांनी केलं होतं। या निवडणुकीत PN पाटील गटानं लोकनियुक्त सरपंचासह 15 जागांवर विजय मिळवला होता, तर नरके गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं। या ठिकाणी सत्तारूढ आघाडीत झालेल्या समझोत्यानुसार सांगरूळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासो खाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं। या उपसरपंच पदासाठी झालेल्या विशेष सभेत सुरेखा तोरसकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। या निवडीनंतर नूतन उपसरपंच सुरेखा तोरसकर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असून नेत्यांनी जो विश्वास टाकलाय त्याला कोणताही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली। उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। त्यानंतर गावातून पारंपरिक हलगीच्या वाद्यात मिरवणूक काढण्यात आली। नूतन उपसरपंच सुरेखा तोरसकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी सदस्य सुभाष सुतार, सचिन नाळे, रवींद्र खाडे, गजानन शिवदे, विद्या नाळे, साक्षी मेहतर, अश्विनी यादव, मधुरा खाडे, गीतांजली कासोटे, रेशा आंबी, सविता कांबळे, ग्रामविकास अधिकारी LB जाधव यांच्यासह कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।